मिरजेत मुळे तोडल्याने झाडे झाली धोकादायक, ठेकेदार काम बंद करून गायब, झाडे पडून निष्पाप जीव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल. राज्य महामार्गावरील गटार करण्यासाठी ठेकेदाराने झाडांच्या मुळ्या तोडून काम अर्धवट सोडल्याने झाडे धोकादायक बनलेली आहे. झाड पडून निष्पाप जीव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब झांबरे यांनी केला आहे. वखारबाग कोकणी गल्लीत दत्त अपार्टमेंट रस्त्याच्या कडेला नैसर्गिक वाढ झालेली मोठी झाडे असून या झाडांच्या एका बाजूच्या मुळ्या तोडून गटार करण्याचं काम सुरू आहे. एका बाजूची मुळे तोडल्याने झाडे एका बाजूला झुकल्याने धोकादायक बनली असून जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर प्रवास करण्याची वेळ आली आहे. गेली 2 महिने झाले गटारीचे काम सोडून ठेकेदार गायब झाला आहे. झाडे धोकादायकरित्या एका बाजूला झुकू लागल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन हे गटार बंद करावी अशी मागणी अप्पासाहेब झांबरे यांनी केली आहे. मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 मधील गाढवे चौक ते नदीवेश या रस्त्याचं DPC मधून ऑटोमॅक्स पद्धतीनं कॉन्क्रीटीकरण करण्याचा घाट चालू नगरसेवकांनी घातलेला आहे आणि त्यामध्ये वर्षानुवर्षे इथं उभी राहिलेली नैसर्गिक झाडं त्यांच्या मुळ्या पाक ढिल्या करून सार्वजनिक गटार काढायची, जिथं पाणी साठत नाही तिथं गटार काढून तिने ही झाडं पावसाळ्यात जी मुंबईला चेंबूरमध्ये झालं ते मिरजेत व्हावं काय, ही अशी घटना घडा लागल्या. 2 महिने झालं या भागातले गटारीचं काम करण्यासाठी म्हणून झाडांच्या एक बुगली मुळ्या तोडून तिने गटारी जिथं गरज नाही तिथं गटार काढायचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं कधी झाडं कधी कोसळतील ह्याचा नेम राहिलेला नाही. तेव्हा प्रशासनानं व PWDच्या अधिकाऱ्यांनी ही तात्काळ गटार मोजून नागरिकांना अभय द्यावं.